पद्मा, मला उपाय सापडलाय. कसला उपाय? गावातल्या आजारपणावरती उपाय सापडला मला. तुळजाईने शाकंभरी रूपात मला दृष्टांत दिला आणि उपाय सांगितलाय. खरंच? काय उपाय? सगळं सांगते, पण त्याआधी आपण आईला सांगूयात. ती फार काळजीत आहे ग. चल चल. एवढ्या रात्रीची आई कुठे गेली असेल? आई घरात नाहीये ग. कुठेच नाहीयेत अगं त्या. चल आपण बाहेर बघूया. हो. इथेही नाहीये ग. अशी यावेळी अचानक कुठे गेली असेल? भागाबाई, मी पण तयार आहे मोठ्या आईचा मान भरायला. माझ्या नवऱ्याला यातून बरं करावं. मला त्यांची ही अवस्था बघवत नाहीये. लई काळजी वाटते हो त्यांची. काय बी करा, पण त्यांना वाचवा. वाचवा हो त्यांना. जगदंबा, आता आलीस तू माझ्या तावडीत. आता तुझी आणि तुझ्या कुटुंबाची काय अवस्था करते बघशीलच. भागाबाईकडे जाऊन मान भरायचं मी कबूल केलंय हे जगदंबाला समजता कामा नये. ती काय बोलेल आणि काय करेल याचा काही नियम नाही. कुठे गेली होती साई? गेली होती बाहेर. काम होतं माझं. काम? आता या वेळेला? कुठलं काम? मी कुठं गेले होते हे तुला सांगायची गरज आहे वय? मी तुझी आई आहे का तू माझी? तूच माझी आई आहेस, पण मी विचारते तर सांग ना. काही चुकीचं करत असेल तरच माणूस अशा गोष्टी लपवतो. मी काय बी चुकीचं केलेलं नाहीये. खरंच? मग माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, तू कुठे गेली होतीस? हे बघ, तू मला खरं सांगत नाहीयेस, पण मला माहितीये तू कुठे गेली होतीस. तू भागाबाईकडे गेली होतीस ना?
बघता बघता खूप मोठा काळ निघून गेलाय. मला वाटलं होतं की मी अतिशय सहजपणे जगदंबाला जिंकू शकीन. तिच्या घरच्यांशी मी जवळीक साधली, तिच्याशी मैत्री वाढवली, तिचा विश्वासही संपादन केला. पण अजूनही मी तिच्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकलो नाहीये. ती मला प्राप्त होत नाहीये. तो शिवा नावाचा अडथळा आहेच आहे. तुम्ही दोघं एवढ्या रात्रीचं इथे कशाला आलात? अयो हुसूर नरेश, गावात आजार पण आलं की हो, म्हणून सगळी लोक उशिरापर्यंत जागी असतात बघा. म्हणून ते लपत छपत यायला जरा उशीर झाला. काय झालं? समजावलं का त्या भागाबाईला? अयो ते मी गेले होते की हो समजवायला, पण ती भागाबाई गाव सोडून जायचं नाही म्हणते की हो. एकतर तुम्ही अक्कल लावल्यामुळे सगळं काम बिघडून बसलंय. हे सगळं तुमच्या मूर्खपणामुळे घडतंय. मी जगदंबाला आणते जगदंबाला. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. कोणती कल्पना आहे? ते आधी खाली करता का? मग सांगायला जरा बरं पडेल की हो. ते सुर नरेश, ह्याच परिस्थितीचा लाभ घेऊन तुम्ही जगदंबाला अंकित करू शकता बघा. आणि मग तिच्या कुटुंबावर मिळवू शकता की हो नियंत्रण. आई, तू अजूनही उत्तर दिलं नाहीयेस. तुला माझी शपथ आहे, खरं सांग, तू भागाबाईकडेच गेली होतीस ना? तुला कसं कळलं? मी तुझी मुलगी आहे आई. माझ्या मनात काय चाललंय हे जसं तुला कळतं तसं तुझ्या मनातलंही मला कळणारच ना. पण तू हे चांगलं करत नाहीयेस आई. ती भागाबाई खोटारडी आहे. थोताण करून सगळ्या गावाला भुलवते. बाकीच्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला ते मी समजू शकते, पण तू त्यांच्या विधी करून बाबांची तब्येत बरी नाही होणार आई. देवीचा कोप, तिच्यामुळे आजार पण येणं, हे सगळं खोटं आहे. काय खोटं काय खरं मला काय बी ठाव नाही. मला फक्त एवढं कळतं की माझ्या नवऱ्याला आजाराची लागण झाली आहे. आणि त्यांना असं तडपडताना मी नाही बघू शकत. मला त्यांना यातून लवकरात लवकर बाहेर काढायचंय. कधी असं अंतरून धरलेलं बघितलं नाही ग त्यांना. कुठलं बी काम असलं तर उत्साहानं समद्यात पुढं असतात. गावात समद्याची मदत करायला जातात. कुणाला कधी त्रास दिला नाही, कवंगाळ बोलले नाही. आणि आज ते जसे अंतरून धरून आहे. वैद्य बुवाच्या औषधानं बी उतार पडेना ग. त्यांच्या डोळ्यात बघितलं, पहिल्यांदाच एवढी भीती दिसली मला त्यांच्या डोळ्यात. पुढं काय होणार आहे याची चिंता दिसतेय त्यांच्या चेहऱ्यावर. मी त्यांना अशा अवस्थेत नाही ग बघू शकत. आणि त्यासाठी जे बी करायला लागल ना ते मी करल. आई, असं धीर सोडून कसं चालेल? मी आहे ना. आपण काही ना काहीतरी मार्ग नक्की काढू. मार्ग निघायचा असता तर आतापर्यंत निघाला असता की ग. आई अगं, मला काय बी सांगू नग. आता मी कोणाचं काय बी ऐकणार नाही. भागाबाईनं मला वचन दिलं आहे किती यांना बरं करेल म्हणून. त्यासाठी आज रात्रीच त्यांना एक विधी करायचा आहे. उद्या त्या देवीचा मान भरणार आहे.
त्यानंतर हे आणि समद गाव या रोगराईतून बरं होईल बघ. आई, असं काहीही होत नसतं. ती बाई फसवी आहे, सगळ्या गावाला फसवते. अगं तिनं समद्या गावासमोर तिची शक्ती दाखवून दिली आहे. गवताची गंजी तिने आपोआप पेटवली होती. पपईवर नुसता चाकू फिरवून रगत काढलं तिनं. आणखी काय करायला पाहिजे तिनं? आई अगं, ती गावातल्या लोकांना भुलवायला असे चमत्कार दाखवते. समद्या गोष्टी तुलाच कळतात का ग? तू मला वचन दिलं आहेस की तू हा मान थांबवणार नाहीस, भागाबाईला विरोध करणार नाहीस. तू वचन मोडू नकस हा. काय बी झालं तरी तू समद्या गावासमोर भागाबाईच्या विरोधात काही बोलणार नाहीस. मोठ्या आईचा मान होणार म्हणजे होणारच. अगं किती पाणी पिशील? लवकर सांग काय आहे ते. हे पाणी कुठलं आहे माहितीये का तुम्हाला? गावातल्या विहिरीचं. ह्याच पाण्यामुळे गावातले सगळे आजारी पडले की हो. पण मला काहीच झालं नाही बघा. म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुला? अय्यो असुर नरेश, अय्यो असुर नरेश, त्या पाण्यात मीच विषारी द्रव्य मिसळले होते की हो. जगदंबा व्रत करत असताना त्या व्रतात अडथळा आणण्यासाठी मला असुर सम्राज्ञीने एक कुपी दिली होती बघा. हे त्यातलेच विषारी जंतू आहे बघा. त्या विषारी जंतूंची लागण जेव्हा मला झाली होती तेव्हा असुर सम्राज्ञीने मला एक उतारा दिला होता. दुर्मिळ वनस्पतीपासून बनलेला उतारा. हे बघा, ही मी भागाबाईलाच देणार होते, पण आता असुर नरेश तुम्हीच घेऊन जा जगदंबाकडे. अयो, जगदंबाकडे कशासाठी ग? ते आणि अयो तिचे वडील म्हणजे जनक बाबांना सुद्धा रोगाची लागण झाली ना. मग जगदंबा आणि गंगाई खूप काळजीत आहे बघा. मग अशा वेळी तुम्ही जर हे औषध घेऊन गेलात तर ते भारावून जातील की हो. हे उपकार ते कधीच विसरणार नाही बघा आणि कायम तुमच्या ऋणात राहतील. हो खरंय. मग मला तिला वश करण्यासाठी वेगळं काहीच करावं लागणार नाही. मी आत्ताच जाऊन तिला कुपी देऊन येतो. अयो थांबा असुर नरेश, आता नाही. का? अयो असुर नरेश, सकाळी पूजा करून पूजेचा प्रसाद आणि ही कुपी सोबतच घेऊन जा की. आणि त्यांनी काय होईल? अयो असुर नरेश, तुम्ही हे औषध तयार करायला खूप मेहनत घेतली, रात्रभर खूप कष्ट केले असं सांगता येईल की हो. आणि जनक बाबांनाच नाही तर पूर्ण गावाला तुम्ही औषध देणार. तर जगदंबा तुंब खुश होईल की हो तुमच्यावर. हो ती खुश होणार आणि मग मी तिला वश करणार. जगदंबा आता माझी होणार, फक्त माझी. कितीही समजावलं तरी आईला कळत कसं नाहीये. ती खूप मोठी चूक करतेय. भागाबाई विश्वास ठेवण्यासारखी बाई नाहीये. फसवी आणि लबाड बाई आहे ती. ती जे सांगेल तेच का करते आई?
जगदंबा, हे बघ, तुझ्या मनात काय खळबळ उडाली आहे मी समजू शकते. तू सगळ्या गावाला देवी आईवर विश्वास ठेवायला सांगतेस, श्रद्धेची कास धरायला सांगतेस, आणि तुझीच आई अंधश्रद्धेच्या मार्गाने चालली. याचा तुला त्रास होतोय ना? पण मी तुला खरं सांगू, यात तिचा दोष नाहीये ग. म्हणजे तुझ्या बाबांच्या आजारपणामुळे खचलीये ती. तिला काळजी वाटतीये. हे बघ, माणसाला जोपर्यंत समोर उजेड दिसत नाही ना, तोपर्यंत तो तसाच अंधारात चाचपडत राहतो. मग अशा वेळी आपण नेमकं काय करतोय ह्याचं सुद्धा भान त्याला राहत नाही. काकूचंही तेच होतंय. सध्या तिच्यासाठी अंधारातून बाहेर पडायचा एकमेव मार्ग म्हणजे भागाबाई. जोपर्यंत आपण तिला उजेडाचा दुसरा चांगला मार्ग दाखवत नाही, तोपर्यंत ती अशीच चाचपडत राहणार. पण मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं? जगदंबा, तुला देवीने दृष्टांत दिला होता ना? तू मला म्हणाली होतीस बघ. मला उपाय सापडलाय. कसला उपाय? गावातल्या आजारपणावरती उपाय सापडला मला. तुळजाईने शाकंभरी रूपात मला दृष्टांत दिला आणि उपाय सांगितला. हो ग, बाबांच्या आजारपणात आणि धावपळीत मी विसरूनच गेले ते. नेमकं काय सांगितलं तुला देवीने? जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलीवलम्ब्यलम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनूतु नः शिवः शिवम्. जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरि विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतीक्षणं मम. जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलीवलम्ब्यलम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनूतु नः शिवः. शिवाज खऱ्या अर्थानं महादेवांच्या रूपात दिसतोय मला. जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरि. प्रभो, आज एवढ्या आनंदात दिसताय. हे आनंदाचं कारण काय मलाही कळू शकेल? संदेश पोहोचला. संदेश पोहोचला? कोणाचा? कुठला संदेश? जगदंबाकडे तुळजाचा संदेश पोहोचला. आदिशक्ती आणि तुळजाने जे काम माझ्यासाठी राखून ठेवलं होतं ते पूर्ण झालं. आता जगदंबाला पुढचा मार्ग दिसेल. फक्त त्यात आपल्याला तिची साथ करणं गरजेचं आहे. हे अंधश्रद्धेचं जोखड आता ती या गावाच्या मानेवरून भिरकावून देईल. तुम्ही ह्या अंश रूपात असलात तरी तुमचा शब्द हा आमच्यासाठी आदेशच. इथून पुढच्या प्रवासात देवींच्या मदतीसाठी मी प्रत्येक पावलावर त्यांच्या सोबत आहे. पण तुळजा देवींनी जगदंबाला नेमका काय संदेश दिलाय याबद्दल मलाही उत्सुकता आहे. देवी आई माझ्या स्वप्नात आली होती. नेहमीच्या नाही, शाकंभरी देवीच्या रूपात. शाकंभरी म्हणजे संपूर्ण निसर्गाची देवी. ती म्हणाली की या सगळ्या प्रश्नाची उत्तरे निसर्गातच आहेत. तिने मला एक झाड दाखवलं. त्याला पिवळ्या रंगाची फुलं होती. तिने त्याचं महत्वही सांगितलं. विषाणूंचा प्रसार कसा होतो आणि माणसं किती सहजपणे तो प्रसार रोखू शकतात हे तिने सांगितलं. ती म्हणाली की या रोगावर एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्याच गावातल्या एका अरण्यात एक वनस्पती आहे. सूर्योदयावेळी सूर्याच्या पहिल्या किरणांनी ती चमकते.
खरंच? काय सांगतेस? मग तर आपल्याला ती वनस्पती शोधायलाच हवी. हो, कुठल्याही परिस्थितीत ती वनस्पती आपल्याला शोधायला हवी, म्हणजे या रोगावरचा उपाय आपल्याला सापडेल. अगं, पण आपण त्या अरण्यात जायचं कधी? भागाबाई उद्याच देवीचा मांड करणार आहे. आईला आपली बाजू पटवून द्यायची असेल तर आपल्याला आत्ताच जावं लागेल. आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. सूर्याच्या पहिल्या किरणांनी ती फुलं चमकतात. ठीक, तर मग चल, आपण आता लगेच निघूया. हो. पद्मा, आता कसं जायचं?